ज्याप्रमाणे शिल्पी कपडे शिवून आपला उदरनिर्वाह चालवतो त्याचप्रमाणे मी या फाटल्या कपड्यांना शिवून कसा आपला कुटुंब चालवतो. लोकांचे आजच्या घडीला सुखीचे दिवस आले का, पण आपले मरणाचे देव अगं कधी उजाडणार का आपले दिवस. आजपर्यंत आपण आपल्या संसाराला ठीकच लावत आलेलो. अहो एक ना एक दिवस आपले सुद्धा दिवस उजाडतील, आपले सुद्धा दिवस चांगले येतील बघा. अहो विजय आपला आता मोठा झालाय, तो सुद्धा आपल्या घरकामाला हातभार नक्कीच लागेल. तुम्ही काळजी कशाला करताय एवढी. काय हातभार लावेल म्हणतो. लंबे करायला गेलास तू. जागा आहे ना माणूस तो आहे ना पण भगवा दिदी बसलाय ना थोडा वेळ बसतो झालं. त्याला फक्त दारू पिऊन गावामध्ये लावारी सारखं पिंडा त्याला. अगं एक दिवस आपल्याला 20 राऊंड मारावे लागेल. हे बघा सगळं ठीक होईल. मी म्हणते ना ठीक होईल म्हणून. हे तुकाराम आहेस का घरात. कुणीतरी आलंय बघा 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 कुणीतरी आलंय. कोण मारुती. हो अरे खूप रागात दिसतोस. काय दिसत का. अरे काय झालं नाही ते विचारा. काल माझी मुलगी पाणी भरत होती तर हा तुझ्या विजय काढता तिले हळवा झाला आणि घाणरड्या भाषेमध्ये तिला स्वागत करत. तुकाराम भाऊ मी घरी नको, नाहीतर तुझ्या पोराच्या टंगड्या उलट्या करून हातात गेलो असतो. असा हातभाईवर जाऊ नकोस. अरे मी समजावतो त्याला. पावळी तुम्ही एवढे चांगले माणसं पण हा तुमच्या हातापोटी कपूत निघाला जन्माला आला. हे बघा भाऊजी मी तुमच्या पुढे हात जोडते. ठीक आहे आता मी जातो. पण त्या विजयला तुम्ही नक्की समजून सांगा. तुमच्या घरी एक जवान पोरगी आहे हे विसरू नका. येतो मी. बघितलंच तुझ्या कार्ट्याचे कारनामे.
काय झाला काय बापा म्हणणं नाही बोलून राहिला सकाळपासून झोपून देत ना हेपड हेपड लावून गेला काय तू त्या मारुतीच्या पोरीची छेड काढलास ना का बापा छट्टा खऱ्या गोष्टीसाठी एवढ्याला बोलून राहिलास का पाय बापा तेही जवान तेही जवान मारून पाहिलं थोडीशी हो का ती अशी कोणती सती सावित्री आहे म्हणलास तिच्या लफडा नाही का माय त्या थाली सोबत चालू आहे अरे तुझं तिकडे काही असो पण तू कशाला छेडखानी करायला गेलास तुला कोणती गरज होती तुझी छेडखानी करायची अरे दादा अरे निदान आई बाबांचा इज्जतीचा तरी विचार कर ना अरे अरे आपले आई बाबा गरीब जरी असले ना तरी स्वाभिमानी असते ते आणि बाबांची खूप इज्जतदारी आहे समाजामध्ये जास्त बोलत नव्हतं जातो आपल्याला बोलणंच बेकार आहे याची इज्जतीने का चाटत बसू का मी म्हणे इज्जत आहे आई बाबा मी कॉलेजला चालले कॉलेजमध्ये जा कोण्या पोरामध्ये बोलायचं नाही पावायचं पण नाही समजलं का अरे स्वतःसारखा समजू नकोस तिला का बापा तुला माहित आहे का आजकालच्या पोरीच्या कॉलेज कमी आणि लफडे जास्त होते अरे गावात हिंडण्यापेक्षा काहीतरी कामधंदा कर ना नुसतं दुसऱ्याला बोलायला चाललं तू स्वतःकडे बघ ना स्वतःकडे बघ आणि काहीतरी कामधंदा कर रिकाम टेकरी करतो का हो माय काम धंदाही करतो पहिले मला लग्न तर करून द्या होरे मला सांग काम धंदा करायला लग्नाची अट कशाला काम धंदाच नाही करशील तर ओरा बायको महिने बसशील काय टेन्शन घेतो बाप्पा माझ्या बायकोला मी दारू आणून देत जाईल ते दारू इकत जाईल आता बाई म्हणल्यावर तुम्हाला 4 गिराईक जास्त घेत नाही का माझ्या बायकोला मीच पोसील म्हणून तू टेन्शन नको घेऊ मला लग्न करून दे पहिले अरे तुझी अक्कल एवढी घोड्या पुढे धावत असेल असं वाटलं नव्हतं पण मी जिवंत असेपर्यंत हे असले वाईट धंदे बिलकुल करू देणार नाही बाय बापा तुले जितेपणी माझा धंदा पसंत नसे ना तर मर नका चपला शिवसू किती दिवे लावला तू दिसतो अरे नालाय का तुझ्या बाबाला मारायला सांगतोस काही लाज शरम आहे की नाही तुला तू कहाले टेन्शन घेतेस व माय माया बाप मेला का तुले दुसरा नवरा पाहून देतो दिवसे नालाय तुझा लाज शरम वाटत नाही तुला अरे बिलकुल खाल्लंस की काय बोलायचं भान तरी ठेव बोलायच्या आधी अरे वाटे जास्त जेवण झालीच नाही का त्या बेंकीवर मायेत खाली या मग तुम्हाला दोघांचे कसे चालते लोक होतं पहा तुम्ही अरे त्या आधी आम्ही आपलं जीवनच संपवून टाकू मग एक काम करा ना का तुम्ही मी तुम्हाला आता जेर आणून देतो खाऊन घ्या मरून जा मी तुम्हाला सांगून राहिलो जसा मी सांगतो तसा झाला पाहिजे पहिले मला लग्न करून द्या म्हणजे लग्न करून द्या नाही तर मग पाहणार पाहणार कुठे चालला चाललो दारू पिवाले येतेस का 20 रुपयाची मोबाची पाचतो मला मारलास एवढी हिंमत झाली तुझी
हे माय 15 दिवसात मला लग्न झालं पाहिजे आणि पोरगी एकदम सनी लिओनी सारखी पाहिजे. मग ते मोनालिसा आणि नवीन कुंभमेळ्यामध्ये तरी पाहिजे मला लग्न झालं पाहिजे. पहिले सांगतो ठीक आहे. पाहिजे म्हणजे पाहिजे लग्न झालं पोरगी पाहिजे. घाम काढून काचा विसर अगं बघितलंच का आपले बाबा काय झालं बाबा? अरे तुम्ही असे रडत का? आई काय झालं का सांग ना. काही नाही काही नाही. आम्ही आपल्या कर्माचे फळ भोगत आहोत. कर्माचेच फळ भोगतोय आम्ही. तुम्ही माझ्यापासून काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करत आहात. कसे सांगाल मला? कारण मी तुमचा सख्खा मुलगा राहिला. शेवटी मी आला तर अरे स्वतःला अंदाज समजू नको रे. आम्ही पोलीस नाही का रे तिथे? मग सांगा ना बाबा काय झालं ते. अरे विजय हाता बाहेर वागत चालला. आज मला बघायला सांगतोय. त्याच्याकडे असेल हे बघायचो तोच आमच्या अपेक्षेवर पाणी पितोय रे. बाबा मी आहे ना. तुम्ही काळजी करू नका. मी रस्त्यावर आणेन त्याला.